तर SQL सर्व्हर ओपन करून घेतला, त्यानंतर विंडोज ऑथेंटिकेशन करून घ्यायचं. त्यानंतर मग तुम्ही इकडे डेटा टूल्स उघडायचं, इथं न्यू प्रोजेक्ट वगैरे क्रिएट करायचं. त्यानंतर मेन इथे या SQL सर्व्हरवर डेटाबेसवर क्लिक करा. आपला डेटाबेस असणार आहे ॲज अ ॲडव्हेंचर वर्क्स, ज्यामध्ये टेबल्स ओपन करा. टेबल्स बघायला भेटतील. आता यामध्ये बुक्स नावाचं आहे, सरांनी पण आपल्याला बुक्स नावाचं घेतलेलं आहे. ठीक आहे, ओके. तर मी तुम्हाला एकदा दाखवतो तरी बुक्स, किंवा आपण जर असं वेगळं करू. ठीक आहे, नवीन टेबल बनवतो, किंवा माझ्याकडे ऑलरेडी एक बुक्स नावाचा टेबल आहे. नाही तर तुम्हाला दाखवतो की कसे टेबल्स तयार करायचे. ठीक आहे, राईट क्लिक करायचं, टेबल्सवर यायचं. ओके, तर काय 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 असणार आहे, बुक ID असणार आहे तो इंटीजर. त्यानंतर बुक टायटल तो असणार आहे ॲज अ व्हॅरकॅर. त्यानंतर बुक प्राईस तो असणार आहे इंटीजर. ठीक आहे, सेव्ह इट. आता इथे लिहायचं बुक्स. ठीक आहे, बुक्स म्हणण्यापेक्षा बुक लिहायचं. बुक म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी बुक्स आहे, त्यामुळे बुक लिहिलो. ठीक आहे, आणि सेव्ह दॅट. ठीक आहे, तर खाली आलेला इथं आपला टेबल. तर हे घालवायचं, यामध्ये डेटा इन्सर्ट करून घ्यायचा. एक 4 डेटा इन्सर्ट करून घेऊया. एक टाकला, पहिला बुकचं नाव दिलं की ॲज अ C प्रोग्रॅमिंग, 100 रुपये किंमत आहे. दुसरी ॲज अ C++ प्रोग्रॅमिंग, 200 रुपये. सॉरी, थर्ड वन ॲज अ 3, इट इज अ कोअर जावा, दॅट इज 300 रुपये. चौथी बुक ॲज अ पायथॉन, ॲज अ 400 रुपये. ठीक आहे, एवढं इथं डेटा बास आहे. आणि एक आपल्याला एक साधा हिस्ट्री, म्हणजे यातला जो काही डेटा आहे तो सगळा कॉपी व्हायला पाहिजे, असा टेबल बनवायचा आहे. तर सेम ID, बुक ID, सेम इंटीजर. नेक्स्ट बुक टायटल ॲज अ व्हॅरकॅर, बुक प्राईस इंटीजर. ओके, सेव्ह दॅट. तर काय म्हणायचं, बुक हिस्ट. आता बुक्स म्हणलो असतो, कारण बुक्स हिस्ट माझ्याकडे ऑलरेडी आहेत, सो मग बुक हिस्ट मी सेव्ह करणार. ठीक आहे, सो ओके, डन. ओके, आता इथं रिफ्रेश मारा एकदा आपला बुक हिस्ट. ठीक आहे, त्याला एडिट टॉप 200 एम्प्टी दिसणार आहे. आता यो डेटा सगळा पेस्ट होणार आहे. ठीक आहे, आता इथे यायचं. आता यामध्ये पहिली स्टेप आहे जर डेटा फ्लो टास्क, क्लिक करायचं. ठीक आहे, इथे या, आणि तसंच सो ओके. एक्सपेरिमेंट नंबरनुसार जर बघायला गेला, रेकॉर्ड काय आपण नाव कुठलं पण टाका, वेळ वाचतो आपला. ठीक आहे, तर यस, तर डेटा फ्लो टास्क आहे सिमिलर इथं आलेलं आहे आपण. तर या डेटा फ्लोचं टास्क नाव काढायचं आणि हे टाकायचं आहे. कॉपी करा, इथे या, पेस्ट करा, एंटर, ह्याच्यावर क्लिक करायचं, डबल क्लिक. तर हे इंटरफेस ओपन होतं आहे. आता यामध्ये पहिला स्टेप आहे की OLBDB सोर्स, डबल क्लिक करा, इथं ॲटोमॅटिक येऊन जाते. आलं, तर याला इथं आणा. या OLBDBला आपल्याला नाव काढायचं आहे आणि तिथं डेटा सोर्स म्हणून नाव टाकायचं आहे. इथं असेल सोर्स डेटा, तिचं सोर्स डेटा. आता डबल क्लिक करायचं, न्यूमध्ये यायचं, आपला जो काय डेटाबेस आहे तो सिलेक्ट करायचा, टेबल व्ह्यू आहे तसं. आणि इथं पहिल्यांदा बुक, की आपण जे काय बुक नावाचं हे केलेलं आहे ते. तर यामध्ये इनिशियली डेटा असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर कॉलमसुद्धा असणार आहेत. ओके, ऑल डन. ओके, सो एकदा सेव्ह करायचं आणि रन करून बघायचं. जर ग्रीन टिक आली तर ओके, ऑल डन. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे तर लुकअप ॲड करायचं. डबल क्लिक, लुकअपला इथं आणायचं, वरनं जोडून घ्यायचं. याला लुकअपवर डबल क्लिक, इथे यायचं. लुकअपला ॲज अ रिडायरेक्ट फाईल नो मॅच आउटपुट. ठीक आहे, दुसरी स्टेप ॲज अ कनेक्शन
कनेक्शनमध्ये यायचं, टेबलच्या इथं बुक हिस्ट, ठीक आहे, बुक हिस्ट इथं सिलेक्ट करायचं, प्रिव्ह्यूमध्ये बघायचं कुठलाही डेटा नाही आहे. कॉलममध्ये या, कॉलममध्ये काय करा की नुसता याला एकच क्लिक करा आणि बाकीचं याला सगळ्याला टिक करून घ्या. ओके करायचं, ऑल डन, सेव्ह दॅट, स्टार्ट. ठीक आहे, ऑल डन. त्यानंतर पुढं आता काय करायचं आहे आपल्याला, OLEDB डेस्टिनेशन एक घ्यायचं आहे, जो या बाजूला घ्या किंवा इथं पण कुठं पण. त्यानंतर OLEDB कमांड, ठीक आहे, हां यो इथं. त्यानंतर लुकअप यो इथे एक जोडायचा आहे. हां, आता एक गोष्ट महत्त्वाची की जेव्हा लुकअप तुम्ही जेव्हा जोडताय OLEDB कमांडला तेव्हा ते विचारते, तर त्या OLEDB कमांडला म्हणजेच ह्यो काय आहे आपला, एक मिनिट, दिस इज अ अपडेट रेकॉर्ड्स, हे काय अपडेट रेकॉर्ड्स आहेत, ठीक आहे. तर हे जेव्हा मी ह्याला जोडतो आहे तेव्हा तिथं आउटपुट विचारते, मात्र तिथं आउटपुट नो मॅच आउटपुट नाही द्यायचं, तिथं काय द्यायचं, लुकअप मॅच आउटपुट द्यायचं. काय द्यायचं, लुकअप मॅच आउटपुट. आणि दुसरं जो काय आहे तो दुसऱ्याचं ह्याला ॲटोमॅटिक काय होईल, लुकअप नो मॅच आउटपुट येऊन जाईल, ठीक आहे, ओके. तर आता काय करायचं, डेस्टिनेशनमध्ये यायचं, OLEDB, परत कुठला येणार, बुक हिस्ट, व्ह्यू एक्झिस्टिंग डेटा, एम्प्टी येणार आहे, मॅपिंग बघायचं, ऑलरेडी असणार आहे, ओके करायचं, सेव्ह करायचं, ओके. त्यानंतर अपडेट रेकॉर्ड्समध्ये यायचं, इथे यायचं, हे सिलेक्ट करायचं, ऑल डन. त्यानंतर कॉम्पोनंट्समध्ये यायचं, तुम्हाला एक क्वेरी द्यावी लागेल, ठीक आहे, मी मगाशी क्वेरी लिहून ठेवलेली आहे. ऑनलाईन नोटपॅड, ठीक आहे, ही क्वेरी तुम्हाला पेस्ट करायची आहे. सो ही क्वेरी नीट बघून घ्या, हीच टाईप करावी लागेल, ठीक आहे, ओके ओके, डन. परत क्लिक करायचं, कनेक्शन प्रोफाईल जर झालं, आता यायचं कॉलम मॅपिंगवर, ठीक आहे. तर कॉलम मॅपिंगमध्ये कसा विषय आहे की पहिल्यांदा तुम्हाला पॅरामीटर 0, पॅरामीटर 1 ह्यांना तुम्हाला काय करायचं आहे. आता आपल्याला क्वेरीमध्ये काय सांगितलं आहे, इथे या क्वेरीमध्ये असं सांगितलं आहे की बुक टायटल आणि बुक प्राईस चेंज करायची आहे अकॉर्डिंग टू ID, ठीक आहे. तर मी कॉलम मॅपिंगवर येणार आणि पहिल्यांदा मी पॅरामीटर 0ला बुक टायटल देणार आणि मग मी बुक प्राईस देणार आणि मग मी लास्टचा देणार बुक ID, समजलं, ओके. सो ह्याच्यावर इथे आणि ओके क्लिक करा, ठीक आहे, एरर इज गॉन, ओके, क्लिक ऑन दॅट and then start, ओके, ऑल डन. सो इथंपर्यंत झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकताय की इकडं आपल्या हिस्ट्रीमध्ये डेटा पेस्ट झाला असणार आहे हा सगळा, ठीक आहे. एकदा रिफ्रेश मारायचं, ओके, बुक हिस्ट, राईट क्लिक, एडिट टॉप 200, आला डेटा, ओके. आता बघा, मी या 4 नंबरच्या ह्याच्यात पायथॉनमध्ये मी म्हणतो ॲज अ React.js, काय म्हणतो आहे मी, React.jsची माझ्याकडं बुकचं टायटल आहे आणि ती मला मिळते 500 रुपयाला. तर 4 नंबरच्या ID मध्ये React.js म्हणजे पायथॉनच्या ऐवजी React.js पडणार, ठीक आहे. बघूया आपण पडते, ठीक आहे. मागं गेलो, आता हे परत चालू करावं लागेल ना आपल्याला, ओके, सेव्ह करा किंवा ऑलरेडी असणार आहे. परत स्टार्ट केला, आता तिथं तुमचा डेटा काय झालेला असणार आहे, अपडेट झालेला असणार आहे, ठीक आहे. आता इथे तुम्हाला आता दिसणार नाही कारण आपण रिफ्रेश नाही केलं. रिफ्रेश करायचं, हे घालवायचं आणि बुक हिस्टमध्ये यायचं, राईट क्लिक, एडिट टॉप 200 रोज, काय आला 4 नंबरला React.js 500. म्हणजे तुम्हाला इथं आपलं काल प्रॉब्लेम आला होता की एक्स्ट्रा रो बनालता आणि मग 4 नंबरला प्रिव्हियस डेटा पण होता आणि मग React.js वगैरे असं पडत होतं. आता नाही, आता त्यातच चेंज झाला, ठीक आहे. आणि हे बुक मेन डेटा, ओके, सेम डेटा झालेला आहे आता, ठीक आहे. आणि एक इन्सर्शनसाठी पण बघू शकताय, जर 5 टाकला की ज्यामध्ये मी म्हटलं की आणि कुठलं असू शकते, ठीक आहे. समजा गिटअपची बुक आहे, त्याचा दर आहे 700,
ठीक आहे. ओके, सेव्ह केलं, मागे यायचं, क्लिक करायचं आणि परत स्टार्ट करायचं. आता परत या हिस्ट्रीमध्ये तो आपल्याला तो डेटा ॲड झालेला दिसणार. एडिट टॉप 200 रोज काय झाला 5 गिटअप 600 म्हणजे रो ॲड पण व्हायला आहे एक्स्ट्रा न घेतला तर, आणि त्यामध्ये चेंजेस करायचं असलं तर चेंजेससुद्धा होतात. आता 5मध्येच मला काय करायचं, आता मी न्यूली ॲड करून दाखवलं तुम्हाला. आता मला अपडेट करायचं डेटा, तर अपडेट करण्यासाठी मी काय करू शकतो आहे, समजा आणि कुठलं बुकचं नाव, ठीक आहे MongoDB, ठीक आहे MongoDB. ओके, पुस्तकाची किंमत आहे 700, ठीक आहे. तर 5 ID MongoDB चेंज होणार. हां, ओके. सो सेव्ह काय करायला लागत नाही, ठीक आहे. चला यानंतर यातनं बाहेर पडा, अनेकदा रन करावं लागेल आपल्याला, ठीक आहे. स्टार्ट, जसं इकडं स्टार्ट केला तसं इकडं हिस्ट्रीमध्ये चेंज झालेलं असतं. हे घालवा आणि आपल्याला 5व्या डेटामध्ये इथे चेंजेस बघायला मिळतील. MongoDB 700, ठीक आहे. 5व्या डेटामध्ये MongoDB 700 बघायला मिळाला. अगोदर काय होतं इथं, येस इट इज अ गिट अँड गिटअप 600 किंमत होती ना, आता इथं 5च्या ID चेंज झालेला बघायला मिळेल, ठीक आहे. ऑल डन, बाकी काय एवढा विषय नाही आहे, एवढंच आहे. फक्त यामध्ये काय करायचं होतं की हे सेमच आहे सोर्स डेटा लुकअप, फक्त OLB डेस्टिनेशन आणि अपडेट रेकॉर्ड म्हणजेच OLB कमांड जेव्हा 2 घ्यायचं आणि पहिल्यांदा ह्याला अटॅच करायचं ॲज अ लुकअप मॅच आउटपुट म्हणून ॲटोमॅटिक त्याला ते मग सेम प्रोसेस आहे, बाकी काय विषय नाही. आणि मेन काय आहे, हे कॉलमचं मॅपिंग पण कसं ठरवायचं, इझी पद्धत की तुम्ही काय चेंज करणार आहे त्याला स्टार्टिंगपासून पॅरामीटरला कनेक्ट करत जायचं, आणि ज्याच्यावरून करणार आहे म्हणजे ID वरून आपण सगळे चेंजेस आहेत, म्हणजे IDला मग आपण एकदम शेवटचा पॅरामीटर अटॅच करायचं, झालं एवढंच आहे, बाकी काही करायला लागत नाही. सेव्ह, ऑल डन. सो प्रोग्राम इज डन. ओके.